आजीची आजी चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी ब्रेड आणि बटाट्याची भाजी याच्यापासून आपल्याला स्नॅक बनवायचं आहे। आज आपल्याला जे बटाट्याचे स्नॅक बनवायचे त्यासाठी मी 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि उकडल्यानंतर त्याला फोडणी देऊन त्याची भाजी बनवायची। 4 मिरच्या घेतल्यात, थोडंसं जिरं घेतलेले, लसूण घेतलाय आणि मीठ घेतलेले। याचं थोडंसं वाटण काढून त्याच्यात ही भाजी परतून घेणार आहे। तर चला तर मग आपण हे प्रथम बटाट्याला स्मॅश करून घेऊया। हातानेही होतात खरं तर, पण जर सोललेला नसला तर हे पाहता स्मॅश केलेले। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। हे पहा त्या भाजीसाठी काढलेलं वाटण मी तुम्हाला दाखवलंच होतं, तर हे वाटण मी त्याचं बारीक करून घेते। आता याच्यामध्ये मला तेल टाकायचं आहे। थोडंसं तेल मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि जिरं मोहरीची त्याला फोडणी द्यायची। हे पहा तेलात तावाला आता मोहरी टाकली मी त्याच्यात। मोहरी तडतडणं बंद झालं की मगच आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं। हिंग आपण नंतर टाकायचं, कारण महत्त्वाची टीप म्हणजे तेच असते, हिंग एकदम टाकू नये। काय होतं, जळून जातो हिंग आणि ते करपट लागतं। आता पहा थोडंसं जिरं टाकायचं, वाटणातही मी टाकलं होतं। आणि आता ही जी वाटण काढलेली मिरची आपली ती आपण याच्यामध्ये टाकतो। गॅस कमी केला मी आता। आणि आता ही भाजी आपण याच्यामध्ये टाकू। हाताने केलं तरी चालतं। भाजी चांगली बारीक करून घ्यायची आपल्याला। याच्यामध्ये जर राहिले खडे त्याचे तरी हे पहा आत्ता हिंग मी टाकलेलं आहे वासासाठी। फोडणी टाकलं तर कधी कधी जळून जातो म्हणून ते टाकलं। आता आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं त्याच्यात। पहा काय नातीने हात धरला आहे की आम्हाला लाल पाहिजे त्याचं, आणि मग थोडासा गोडा मसाला त्याच्यात टाकू आपण। तर बघा गोड्या मसाल्याची टेस्ट ते वेगळीच असते। आणि मी आता याच्यात गरम टाकल्यावर ते हलवून घेतले पुन्हा टाकते मी थोडासा याच्यात। हे पहा आपली आता भाजी तयार झाली बरं का, त्या स्नॅक्ससाठी जी लागते ना आपल्याला। आणि थोडीच केली मुद्दाम मी, मुलींना खायचे। हे काढून घेऊ थंड होईल तोपर्यंत। आणि आता स्नॅक्सचं भांडंही काढलेलं आहे। हे पहा आता ही स्नॅक बरोबर आपल्याला जी चटणी करायची ना, त्याच्यासाठी आपल्याला ही चटणी, या चटणीचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल। अहिल्यानगरमध्ये माझ्या भावाचं हॉटेल होतं झोपडी कॅन्टीन, आणि तिथेच रॉयल हॉटेल होतं। तिथली जी चटणी ती अशी बनवलेली असायची। मुलं आमची नातवंड गेली, मुलं गेली तर नेहमी म्हणायचे रॉयलमध्येच खायचं खास ह्या चटणीसाठी। पण तीच चटणी मी इथेही बनवते। तर पहा त्यासाठी पुदिना घेतलेला आहे घरचाचे, ओलं खोबरं घेतलेलं आहे काप काढून, कोथिंबीर घेतली, 4 मिरच्या आहेत या ठिकाणी घेतलेल्या, आणि काही याची कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, थोडासा इथे लसूण घेतलेला आहे, आणि 1 चमचाभर त्याला मीठ टाकणार आहे। जास्त नाही, साखर घालायची असते आपल्याला, साखरेमध्ये ती करायची असते। थोडी साखर, जास्त नाही। पण पहा अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये हे घातलेलं आहे, मीठ घातलं, आणि ह्या सगळ्याचं मिक्सर आपण आता चटणीसाठी करूया। हे पहा आपली चटणी बरोबर, स्नॅक बरोबर खायची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आहे ना, त्या चटणीबरोबर खाताना हे पहा आता स्नॅक आपली भाजी तयार झालेली आहे, चटणी तयार झालेली आहे। तर 2 प्रकारे आपण हे करत असतो। जर तुम्ही तसंही केलं तरी चालतं, पण मग त्यावेळेला तूप मात्र आतून खूप लावायचं आणि मग बटाट्याची भाजी त्याच्यावर घालायची। पहा आता एक वरून टाकण्यासाठी ते केलेलं आहे, आणि एक आपल्याला खाली याच्यावर भाजी टाकायची। आता पहा, आणि भाजी टाकल्यानंतर पहा या ठिकाणी ही भाजी आहे ना, हे पहा याप्रमाणे
सगळी दूर टाकायचं आहे आणि याच्यावर हे ब्रेड ठेवायचं। आता मात्र जर कुरकुरीत हवं असेल आपल्याला तर वरून तूप लावायचं आहे याला, मग खूप छान कुरकुरीत होतं। पाहते भाजलं जातं आणि पाहता याला मला हे करण्यासाठी मी खाली दुसरा घेतला कारण त्या हाताला तूप लागलं असतं। आणि आता हे असं तूप लावायचं। तोपर्यंत मी स्नॅकचं भांडं इथं गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यावर ठेवते, बंद करते, ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते। याला आपण लावलेलं आहे आणि आता याला आपण बंद करून घेऊया। हां, बंद केलं मी, आता ऑन केलं आहे कारण गरम झालेला होता आधी। आता होऊ द्या। 6 ठिकाणी लाल लाईट लागलेली आहे पहा। लाल लाईट बंद झाली की पिवळी लाईट लागते आणि मगच हे भांडं खोलायचं। त्यावेळेला मात्र काळजी घ्यायची की बटन इकडचं बंद करायचं आणि मग खोलायचं। हे पहा, आता बिन चटणीचं करायचं असं ना, बिना चटणीचं आपल्याला, तर दोन्ही बाजूने याला तूप लावायचं। तूप खायचं मात्र भरपूर लावायचं, चांगलं होतं। तूप लावलं की कुरकुरीत फार होतात ते आणि टेस्ट एक वेगळीच असते त्याची। तर दोन्ही बाजूनी मात्र याला लावायचं, चटणी नाही म्हणून। तर पहा याप्रमाणे हे 4 स्नॅक्स आपण मी दोन्हीकडून ना याला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे ना, कुरकुरीत होतात खूप। इतकंसं सुंदर लागतं ना ते, पण नातीला असेच हवे असतात तर ती मात्र चटणी लावू देत नाही। हां, हे पहा हे तयार करून ठेवलं, हे झालेले आहेत पाहता। हे पहा हे तयार झालेले हे आहेत आपले चटणीपासून बनवलेले 2 स्नॅक। आता दुसरे जे ठेवायचे आहेत मला ते आणि आता हे पहा तयार झालेत आपले स्नॅक, तयार झालेले आहेत। मुलींना खायचं आहे म्हणून त्याच्यावरती सॉसही त्यांनी टाकलेला आहे, चटणी पण इथं ठेवलेली आहे। ज्याला आवडेल ते चटणी खाईल आणि असं तोडून चटणीवर खाल्ली ते काय औरच मजा लागते। तुम्ही नक्की बनवा बटाट्याची भाजी आणि ब्रेड्सपासून हे स्नॅक्स।